नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे, ज्याला नाव दिलं जात आहे ऑपरेशन टायगर. एकीकडे महायुतीचे सरकार भक्कम असल्याचा दावा केलेला जात असतानाच दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उरले सुरले खासदार आता शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरलेल्या आहेत. पण यात तथ्य किती आहे? खुद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटांचे फायर ब्रँड नेते अरविंद सावंत यांनी यावर काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या ऑपरेशन टायगरचा संपूर्ण कच्चा चिट्टा उलगडणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. मंडळी, गेल्या 2 दिवसांपासूनच राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे की ठाकरे गटांचे काही महत्त्वाचे खासदार सत्ताधारी शिंदे गटांच्या संपर्कात आहेत. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच आपली राजकीय नौका वाचवण्यासाठी हे खासदार पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यालाच सोशल मीडियावर आणि राजकीय गोटात ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलेलं आहे. याआधीच जसं ऑपरेशन कमळ आपण ऐकलं होतं, तसंच ऑपरेशन शिवसेनेच्या अंतर्गत गणिताशी जोडलेलं जात आहे. चर्चा अशी होती की मुंबई आणि कोकणातील काही मोठे चेहरे लवकरच वरच्या बंगल्यावर दिसणार आहेत. मात्र या सगळ्या बातम्यांना पूर्णविराम दिलाय तो खुद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. एका जाहीर कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले की सध्या आमचं लक्ष राज्याच्या विकासावर आहे. कोण येणार आणि कोण जाणार यापेक्षा आम्ही जनतेची कामं करण्याच्या प्राधान्याला महत्त्व देत आहोत. शिंदे साहेबांनी या बातम्यांचे खंडन करत म्हटलं की या केवळ अफवा आहेत आणि विरोधकांकडून किंवा माध्यमांकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. शिंदे गटांच्या नेत्यांच्या मते महायुती सध्या मजबूत आहे आणि त्यांना कुणालाही फोडण्याची गरज नाही. दुसरीकडे ठाकरे गटांचे खासदार अरविंद सावंत यांनी या चर्चावर जोरदार प्रहार केलेला आहे. सावंत म्हणाले की ठाकरे गटांचा एकही भाग इकडे तिकडे जाणार नाही. ज्यांना जायचं होतं ते गेले, आता जे उरले आहेत ते निष्ठावंत आहेत. सावंत यांनी स्पष्ट केले की अशा बातम्या पसरवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला जातोय. ऑपरेशन टायगर हे नावच हास्यास्पद असल्याचं सांगत आहेत. त्यांनी शिंदे गटावर सटकून टीका केली आहे. त्यांच्या मते ही शिंदे गटाची माइंड गेम असून ठाकरे गटांची ताकद कमी करण्यासाठी हे रचलेलं कारस्थान आहे. यामध्ये आता प्रश्न उरतो की जर दोन्ही बाजू नकार देत आहेत तर या चर्चा सुरू कुठून झालेल्या आहेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिली शक्यता आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपावरून होणारे ओढाताण. दुसरी शक्यता काही खासदारांना स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या चिन्हाची गरज भासत असावी. व तिसरी शक्यता म्हणजे हे केवळ निव्वळ राजकीय प्रेशर टॅक्सिस असू शकतं. व राजकारणात एक म्हण आहे की धूर निघतोय म्हणजे कुठेतरी आग लागली हे नक्कीच असते. पण जरी सध्या याचं खंडन केलं जात असलं तरी पडद्यामागे नक्कीच काहीतरी सिजत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगर हे खरंच वास्तव आहे की केवळ एक राजकीय अफवा आहे? हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की आहे, महाराष्ट्राचे राजकारण सध्या असे वळणार आहे जिथे कधीही काही होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटांचे खासदार खरोखरच फुटणार आहेत का, की ही केवळ एक शिंदे गटांची रणनीती आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नमस्कार मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.